मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज 5वा दिवस आहे। धाराशिवमध्ये ही रॅली आल्यानंतर प्रचंड असं मराठ्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। लाखोंच्या संख्येनं मराठ्यांचा आक्रोश या रस्त्यावर दिसतो आहे। तर दुसरीकडे मुंबईतल्या विधानसभा पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणावरून घमासान दिसतोय आहे आणि अशा स्थितीमध्ये आता नेमकं मराठ्यांच्या पदरात काय पडणार असा प्रश्न आहे। आज ही गर्दी पाहिल्यानंतर असं वाटतं की यापूर्वी 4 ठिकाणी ज्या रॅली आणि सभा झाल्या त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक ही गर्दी आहे। कारण तुळजापूरहून धाराशिवकडे जाणारा हा जवळपास 5 किलोमीटरचा रस्ता पूर्णतः मराठ्यांनी व्यापून गेलेला आहे। प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी आहे आणि प्रत्येकजण म्हणतायत की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील जी मागणी करतायत त्यांना आमचा पाठिंबा आहे। पाटील, तुमचे हात दुखत असतील अभिवादन करून करून, एवढी मोठी गर्दी। आज मी तुमच्यासोबत 5वा दिवस आहे। हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर नंतर ही अभूतपूर्व गर्दी दिसते आहे। ही गर्दी हा आक्रोश आहे। दुसरीकडे सभागृहात सुद्धा घमासान सुरू आहे, केवळ तुमच्यामुळं, तुमच्या मागणीमुळं। माझ्या समाजापुढं माझं काय दुखत नाही, हात नाही, शरीर नाही। माझा समाज मला आशीर्वाद द्यायला आला, माझं सगळं दुखणं पळून जातं। मी उपोषणात एवढे माझे हाल झाले, माझे मला माहीत होतं माझे काय हाल होते। मी कधी समाजात असन आणि कधी नसन असं मला वाटतं। या काय कधी मरण येऊन जाईल इतकं शरीर मला वेदना देतं। तरी पण मला समाज दिसला, मी हात असे केले आणि माझं काही दुखत नाही। माझा समाज मला दिसला की मी मोकळा होतोय। कारण मी या गोरगरीब मराठ्यांचे लाखानं करोडोनं असणारे लेकरं मोठे व्हावेत एवढंच माझं स्वप्न आहे। यांचे माझ्या समाजाचे पोरं मोठे व्हावेत हे स्वप्न आहे माझं। आणि मला घेरलंय सगळ्यांनी, ओबीसीच्या नेत्यांनी, छगन भुजबळने ओबीसीचे नेते एकत्र केलेत, जातीवाद दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, त्याला सरकार बळ द्यायला लागलाय फडणवीस साहेबांनी ते। त्याच्यामुळं मला चारही बाजूने घेरलं सरकारनं, विरोधी पक्षानं, ओबीसीच्या नेत्यानं। मला उघडं पाडायचा प्रयत्न सरकारनं केला। माझा मायबापाने समाजाने मला उघडं नाही पडू दिलं। समाज ताकदीनं माझ्या पाठीशी उभा राहिला। आज बघा, मला सगळ्यात प्रथम हात जोडून कौतुक करावं असं वाटतं, आभार मानावे असं वाटते धाराशिवच्या मराठा बांधवांचे की एकही मराठा बांधव माझ्यासाठी, माझ्या समाजासाठी या लेकराच्या पाठीवर आपण कौतुकाची थाप दिली पाहिजे। या लेकराला आपण आशीर्वाद दिला पाहिजे, आपण रॅलीत सहभागी झालं पाहिजे। म्हणून जिल्ह्यातला आणि शहरातला माझा सगळा मायबाप समाज अख्खा रस्त्यावर उतरलाय। मिळेल त्या वाहनानं धाराशिवचे बांधव आलेत। इतकी अभूतपूर्व गर्दी, मी अभूतपूर्व असले शब्द कधी वापरत नाही, असलं तरच वापरतो। माझ्या समाजानं ठरवलं की याला बळ द्यायचं, याच्या पाठीशी भरायचं, आपलं लेकरू आहे। याने सगळं घरदार सोडलंय, सगळं समाजाने याला उघड्यावर टाकायचं, सरकारनं टाकायचं ठरवलं। ओबीसीचे नेते एकत्र आले तर आपण घरी झोपून काय करायचं असं माझ्या मराठा समाजाला वाटतं। माझ्या मराठा समाजानं व्यवसायाला कुलपं लावलेत, शेतातले कामं सोडून दिलेत आणि मिळेल त्या वाहनानं धाराशिवकडं माझा मराठा समाज धावत सुटलाय। माझा मराठा ताकदीनं उसळलाय। माझा मराठा समाज स्वतःच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून कोणतीही कसर करत नाही आहे। जितका त्रास होईल तितका सहन करतो, जे हाल होतील ते सहन करायला लागला। पण ठरलेल्या ठिकाणाच्या दिशेनं स्वतःहून जसं आपले आईबापा आपल्याला माया लावून दुःखात असल्यावर जसं लेकराकडं पळतंय धावू मायानं, तसा माझा समाज ओक्साबोक्सी रडत धावत पळत धाराशिवकडं पळतोय की या लेकराला साथ द्यायची, या लेकराच्या पाठीशी राहायचं। माझा समाज मला म्हणतोय आणि सरकारलाही सांगतोय की आमच्या मनोज जरांगे आमच्या लेकराला उघडं पाडू नका, त्याला ओबीसीच्या छगन भुजबळच्या माध्यमातून त्रास द्यायचं काम करू नका। नसता आम्ही रस्त्यावर उतरू आणि शांततेत मराठा समाज लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरला। माझं असं म्हणणं आहे की मला आज तरी असं वाटतंय की जिल्ह्यातला, धाराशिव जिल्ह्यातला आणि शहरातला एकही मराठा घरी नाही। तुमचं मायबापा हो, धाराशिवच्या मराठ्यांचं मनापासून आभार मानतो। तुमचं योगदान हा तुमचा मुलगा मनोज जरांगे वायाला जाऊ देणार नाही। तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मेलं तरी मागे सरकारला। इकडे हा आक्रोश आहे तर तिकडे विधानसभा अधिवेशनामध्ये जबरदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत।
तुम्ही असं म्हणाले होते की सत्ताधारी आणि विरोधकांनी दोन्ही मध्ये मराठे आहेत, त्या मराठ्यांनी एकत्र येऊन या मराठ्यांचं भलं करावं, पण एकमत होताना दिसत नाही. दोघंही या आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमच्या मागणीवर प्रॉपर चर्चा करून काहीतरी तोडगा काढावा असं काही दिसताना आपण महाराष्ट्राच्या समोर येत नाही. मी त्यांना विनंती केली होती, तुम्ही सगळे मराठे सगळ्या पक्षातले एकत्र या, आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही एक संघ राहा, एकजूट या. परंतु काय असतं खुर्चीसाठी हे लोक जातीसुद्धा संपवतात. मग तो कोणत्या जातीचा असू द्या, ओबीसीचा असू द्या नाही तर मराठ्याचा असू द्या, विरोधी पक्षी असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या, कोणी असू द्या, हे यांना जातीफिती काय नाहीत. यांची जात म्हणजे खुर्ची आहे, यांची जात म्हणजे सत्ता आहे. इतके मगरूर लोक आहेत हे दोन्ही बी, विरोधी बी आणि सत्ताधारी बी. हे फक्त एकामेकावर ढकली देत. त्यांनी ठरवलं असं नाही एखाद्या वेळेस. असं मला डाऊट आहे की विरोधी पक्षाने येऊ नका म्हणजे आम्ही तुमच्यावर आरोप करू, येऊ नये म्हणून. कारण यांच्या हातून लागे बांधे असते. कारण यांनी धनगर बांधवाला असंच केलं, 12 बलुतेदारांना असंच केलं, मराठ्यांना असंच करायला लागले. यांचे डाव असू शकतात. आमचं तर म्हणणं आहे ना, यांनी इकडे तिकडे गोट्या खेळण्यापेक्षा विरोधी पक्षांनी मराठ्यांचा एवढा जीवनाचा प्रश्न होता, भविष्याचा प्रश्न होता, यांच्या आयुष्याच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न होता, यांनी जायला काय हरकत होती? काय यांनी प्रश्न मांडायला नाही पाहिजे का? माझ्या बाबतीत हमीश आहे, यांना काय विरोधी पक्षाला मतदान केलेलं नाही का मराठ्यांनी 70 वर्षात? आणि सत्ताधारी सुद्धा तुम्हाला काय मतदान केलं नाही का? बार सांगत हे आले नाही, ते आले नाही, आलेत जाऊन दे त्यांना, वाड्यानं आले तिकडे झेंडून द्या ना. तुमची इच्छाशक्ती आहे ना मराठ्याला द्यायची, द्या ना. तुमची इच्छाशक्ती आहे ना, द्या धनगरांना आरक्षण, द्या 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करा, द्या मुस्लिमांना आरक्षण. तुमचीच इच्छाशक्ती नाही, याच्यावर लोटीता आणि त्याच्यावर लोटीता. आणि आम्हाला येण्यात काढता का तुम्ही? आम्हाला का आकले नाहीत होय? सांगता सत्ता भोगायला लागला, सत्तेच्या खुर्चीवर बसला म्हणून लागलात का मीडियात गप्पा हाणायला? नाही आलेत विरोधी पक्ष जाऊ द्या खड्ड्यात, त्यांना द्या आरक्षण. तुम्ही हे गोरगरीब जनता तुम्हाला डोक्यावर घेईन ना. उगा कारण सांगायचं काही बी बराळ्यावनी, हे नाही आले ते नाही आले. तुम्ही गंभीर मुद्दा मांडलाय. ही शंका आहे का थेट आरोपच आहे की या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र झालेले आहेत आणि हे सगळा खेळ मांडलेला आहे? अहो एकत्रच येते 70 वर्षापासून. मी यांच्यावर आरोप नाही करत. हे सगळे एक यांचे लाके बांधित, काळे बाजार केलेले, डुप्लिकेट पैसे सासून ठेवलेली संपत्ती, पापी संपत्ती ती झाकायसाठी इकडून तिकडे कोलांट एवढे आणतात. यांचं काय खरं आहे? विरोधी असून सत्ताधारी असून ते मुर्दे पाडायला निघाले. गोरगरीब मराठ्यांचे, गोरगरीब ओबीसींचे, गोरगरीब धनगरांचे, गोरगरीब मुस्लिमांचे, बंजारा बांधवांचा वेगळा प्रवर्ग करत नाहीत, राजपूत समाजाला आरक्षण देत नाहीत. हे लोक चांगले नाहीत, हे राजकारणी लोक हे चांगले नाही आहेत. त्यांचा हा लुटीपुटीचा डाळ आहे. अरे हाय पहिल्यापासूनच इच्छाशक्ती. काय सांगायचं मग? काय सांगायचं? ते नाही आले त्या ढुंगाडावर लाट ठेवून त्यांच्या एखादी काय गरज आहे त्यांची? देऊन टाका ना. तुमची इच्छाशक्ती आहे द्यायची, द्या. ओबीसीतून मराठ्याला आरक्षण तुम्हाला द्यायचं नाही. उगा ढकले जात याच्यावर आणि त्याच्यावर नाटकं शिकिता लोकाला, पागल समजता होईल लोकाला तुम्ही. एवढी मोठी गर्दी उसळली, आमच्या वेदना आहे त्या कळत नाही का? इथं गाड्या लावून लोक येत नाहीत. ही जनता कशाला उसळली? सत्ताधारी मंत्री आमदार यांचं नाव घेता हे खेळवतायत, पण विरोधकातला कुठला माणूस आहे जो लुटीपुटीच्या डावामध्ये स्वतःहून सहभागी आहे? हे सगळेच येतं. हा गंभीर आरोप आहे की विधानसभेमध्ये चर्चा होत आहे, पण ही चर्चा होत असताना सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचंही एकमत होत नाही. आणि एकमत का होत नाही तर हे दोघेही एक आहेत, आतून एक आहेत आणि या दोघांनाही केवळ राजकारण करायचं आहे, यांना मराठ्यांना सत्ता द्यायची नाही असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीवर केला आहे. त्यामुळे आता खरंच विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जी चर्चा होते आहे त्या चर्चेतून काही मार्ग निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यामुळं आता सत्ताधारी आणि विरोधकांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आरोप जर लक्षात घेतला तर महाराष्ट्रातील मराठा हा अधिक पेटून उठेल हे इथं तरी सध्या तरी दिसतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो, जर असं असेल, तुम्ही म्हणजे थेट बोललातच, मग मराठ्यांचं काय, एवढ्या मोठ्या ह्या आक्रोशाचं काय, ह्या वेदनेचं काय? आम्ही आरक्षण घेणार. छगन भुजबळ नाही तो 100 बी पिढ्या आलं, मी आरक्षण घेणार. सत्ताधाऱ्यांनी किती ताकद दिली, आरक्षण मी आणि माझे मराठे घेणार.
आम्हाला फक्त आमचा संयम सुटून देऊ नका. तुम्हाला मी खरं सांगतो, संयम सुटू देऊ नका. कारण एवढे मोठे मराठी तुम्ही छगन भुजबळच्या नादात यांना अंगावर घेताल, यांचा रोष तुम्ही अंगावर घेऊ नका. कारण हे थोडे मराठी नाही. आम्ही मला सांगा, तुम्ही छगन भुजबळ हे सत्ताधारी मधले एक मंत्री आहेत, विरोधातला कोण व्यक्ती आहे जो हा सगळा लुटीपुटीचा डाव खेळण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे किंवा त्यांनी त्याच्यासोबतची? सगळेच सत्ताधारी पण आणि विरोधक पण, आणि हे सगळेजण मिळून छगन भुजबळला बळ द्यायला लागले. देवेंद्र फडणवीस साहेब विशेष करून यांना बळ द्यायला लागले, त्यांना मराठा संपवायला लागले. माझं म्हणणं आहे 50-55% मराठा आहे. मराठा जर तर लागला ना, एक बी सीट निवडून येऊन जाणार नाही राज्यातलं. मला जातीपेक्षा काही कळत नाही. मी जातीचा कट्टर आहे आणि माझ्या कट्टर जातीला मी आरक्षणच मिळवून देणार आहे. त्यामुळं आता हा जो विषय मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेला आहे, त्यावरून असं लक्षात येतं की आता मनोज जरांगे पाटील हे अधिवेशनामध्ये होणाऱ्या चर्चेवरून सुद्धा संतापलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.